SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. 1.90 कोटींच्या MD ड्रग्ज प्रकरणात एकाला न्यायालयीन कोठडी, साहिल पीरजादेला वाढीव पोलीस कोठडी. सोलापूर मोदी कब्रस्तान परिसरात 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम MD मेफेड्रोन अंमली पदार्थ जप्त प्रकरणात अटक करण्यात आलेल्या रिजवान शब्बीर खान याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून साहिल सिकंदर पीरजादे यास आणखी 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी देण्याचे आदेश विशेष न्यायाधीश श्री सुरवसे यांनी दिले. या कारवाईत पोलिसांनी 950 ग्रॅम MD ड्रग्ज सह 10 लाख रुपये किमतीची हुंडाई क्रेटा कार जप्त केली असून एकूण 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणात एका महिलेसह आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे. शहर गुन्हे शाखेच्या पथकाला 12 मे रोजी गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मुस्लिम कब्रस्तान ते संगमेश्वर कॉलेज मार्गावर उभ्या असलेल्या हुंडाई क्रेटा कारवर छापा टाकण्यात आला. वाहनाची झडती घेतली असता ड्रॉवर मध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवलेला पांढऱ्या स्फटिक स्वरूपातील मेफेड्रोन अंमली पदार्थ आढळून आला. चौकशीत आरोपी रिजवान खान याने हा साठा साहिल सिकंदर पीरजादे आणि अफजल मुर्शिद यांच्याकडून मिळाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी रिजवान खान व साहिल पीरजादे यांना अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने रिजवान खान याला न्यायालयीन कोठडी तर साहिल पीरजादे याला 2 दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात आरोपींच्या बाजूने ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंह पवार काम पाहत आहेत.